जो जन्म आहे तो ज्यांच्या तत्वावर आणि ज्यांनी ते प्रत्यक्षात आणण्यात काम केलं ते राहता कधीसर. खरं तर समाजाची नाळ या विद्यापीठाची सातत्याने राहिली आणि ते प्रतिबिंब विद्यापीठाच्या कामकाजात उठावं या दृष्टिकोनातून त्या विद्यापीठाची सतत वाटचाल आहे. त्यातला हा एक महत्वाचा उपक्रम आहे. आमचे प्रकुलगुरू प्राचार्य विशेन सर, शिवई साहेब, देशमुख सर आणि ठाकर सर, माझे रशीकर सर आणि आपण सर्वजण, आणि खरं त्यांनी माले मॅडम आहेत ज्यांनी हे सगळं मागचं 18 पासूनचे आतापर्यंतचे सगळे पुरस्कार जे प्रलंबित होते, कोविडचा पिरियड होता आणि कोविड नंतर ते सगळं जे विस्कळीत झालं होतं त्यानंतर तो खरं तर होणं गरजेचं होतं. परंतु या विद्यापीठाला मधल्या काळात कुलगुरू हे प्रभारी असल्यामुळे याला प्राधान्यक्रमात कोणते असावे कदाचित त्यामुळे ते झालं असेल. पण कारणात जाण्यापेक्षा जे त्यावेळी प्रकाशित झालेले कविता संग्रह आहे ते सगळं मोठं काम हे ढोंगरे सरांनी केलेलं आहे. ढोंगरे सर, आता तो तुम्ही स्वतःच सांगितलं की मी त्यावर नुसता पुरस्कार नाही, त्याच्या पुढे गेले तुम्ही. त्यांनी खूप मोठे कष्ट घेऊन हे सगळं केलं. माझ्याकडे आले, माझ्याकडे आग्रह धरला, सर मी एका मिनिटात सांगितलं सर हे करणं गरजेचं आहे, पण तुम्हाला थोडे कष्ट घ्यावे लागतील कारण हे मागच्यापासूनचे सगळे आहे. मुळात हेतू असा आहे की नाशिक आहे, तात्यासाहेबांचे याला वलय आहे आणि अशा या शाखा पुरस्काराचं यथोचित समारंभ व्हावा हा आमचा त्यामागचा हेतू होता. तितक्याच ताकदीचे कवी त्याच्यातून त्यांनी हे पाहिलं असेल. आता तुम्ही एक जे सादरीकरण केलंय त्या सगळ्या सादरीकरणाला सार पाहिल्यानंतर मला एक लक्षात आलं की बुद्धाला जी पहिल्या वेळेला पाडलेली जी अस्वस्थता आहे ही सगळ्यांच्या आजच्या कवितांमधून आजही ती 2,2500 वर्षानंतरही ती तशीच आहे. तीच भूक, तीच भावना, तीच भाकर, तीच वंचितता आणि तेच प्रश्न तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मांडले काय. पण ही सोपं नाही. शब्दात बांधणं हे सोपं नाही आणि ते आपण सगळ्यांनी करून दाखवले. त्यामुळे हा विशाखा पुरस्कार खरं तर तात्यासाहेबांच्या असणाऱ्या कवितेचं जे त्यांचं पण असं म्हणू की ती जी प्रतिभा आहे ती तुमच्या शोधण्याचा या विद्यापीठाने केलेला प्रयत्न आहे. ते प्रोत्साहन आहे, ही सुरुवात आहे आणि कदाचित याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याकडून चांगल्या प्रतिभावान समाजाचा ठाव घेणाऱ्या आणि चपलक अशा शब्दांमध्ये आपण मांडून समाजाला जाग करणाऱ्या, त्यांचं रक्तही उसळायला लावणाऱ्या, मेंदू हलवणाऱ्या अशा प्रकारच्या यानंतरच्या निर्मिती याच्यातून येतील. आणि ज्या हेतूने विद्यापीठाने सगळं केलेलं आहे, मला असं वाटतं की आज जे कवी इथं आले ते एकाच एक होते. त्यांनी त्यांचं सादरीकरण केले आणि ढोंगरे सरांनी त्यांच्या ज्या एक कविताचा काही अंश आपल्याकडे सादर केला. त्याच्यातून एक लक्षात येत आहे की टॅलेंट है आणि तो उचितपणे या सगळ्या आपल्या विशाखा पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यासाठी जो सर ढोंगरे सर आणि आपल्या विद्यापीठानं तुमची सगळी जी टीम असेल त्यांचं मी पहिल्यांदा कौतुक करतो कुलगुरू म्हणून की हे काम सातत्यानं पुढे राहू. आणि 24चा राहिलेला आहे ना आता 24 25 संपलं 24चं झालं.
24चा झालाय, राष्ट्रीय 25चा, बरोबर आहे. तो सुद्धा आता इथून पुढे वेळेत आपण करू. आणि आपण दोघांनी जसं बोललो होतो की आता नाशिकमध्येच काय, आपण नागपूरलाही करू, आपण नांदेडलाही करू, पुण्यालाही करू, अशा प्रकारचा विचार करू आपल्याला पुढच्या वेळेला. कारण आपलं जर कार्यक्षेत्र महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्रामध्ये आपण हे पुरस्कार पुढच्या वेळेला नाशिकचे हेडक्वार्टरऐवजी आपण प्रत्येक ठिकाणी घेऊ. आपण सगळे आलात या पुरस्काराच्या स्वीकारण्याच्या निमित्तानं. आज इथे जी काही आपल्या कवितेतील शब्दांची गुंज इथे उमटली त्याने खरोखरच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा हा जो गंगेच्या काठावर असणारा जो आवार आहे त्या आवारातही आज साहित्याची कवितेची मैफल या पुरस्काराच्या निमित्ताने आज रंगली. हाही आमच्या दृष्टीने विद्यापीठाच्या दृष्टीने खूप भाग्याचा आणि आनंदाचा भाग आहे. तर डोंगरे सर, मला कल्पना नाही परंतु आतापर्यंत आपण जेवढे म्हणून जे कवीला पुरस्कार दिले आणि ज्या कविता संग्रहाला दिले त्याचं आपल्या लायब्ररीमध्ये एखादं दालन झालं, सगळं स्वतंत्र वेगळं केलेलं आहे. आणि त्यांनी जर परवानगी दिली तर त्यांच्यातली एक कविता आपण ई दालनात घेऊन जाऊ. प्रत्येकाने प्रत्येक जण तिथे येईल आणि बघणार नाही तर आपण विशाखा पुरस्कार, विशाखा पुरस्कार ई दालन, कवितांचं ई दालन आपल्या एका वेबसाईटवर त्याचे पेज आपण डेव्हलप करायला घेऊ आणि त्यात सगळ्या यांचा फोटो, त्यांनी केलेली कविता, की कोणत्या साली पुरस्कार दिला आणि त्यानंतर त्यांचं जी कविता आहे ते आपल्याला तिथे ठेवता येईल. अमेरिकेतल्याही माणसाला असं वाटलं की विशाखा पुरस्कारातील या कवितेचा मला आस्वाद घ्यायचा आहे आणि त्याही रसिकापर्यंत आपण त्या निमित्ताने पोहोचू शकतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची आल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. आणि आमचा जो पुरस्कार आहे तो आपण स्वीकारला आणि त्यातून या मराठीची आपण जी सेवा करीत आहात त्याबद्दल मी आपलं पुन्हा एकदा कौतुक करतो आणि थांबतो.